नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाने जाडी मुलगी या आश्रमात तुम्हा तिघा मातांचं स्वागत आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. हा बोला माते, आपलं नाव बोला. आपण कुठून आलात, आपलं नाव सांगा. मी पुण्यावरून आले, तळेगाव दाभाडे तिथून आलेली आहे मी. आपली पहिलीच परिक्रमा? पहिलीच एक परिक्रमा. बरं, कोणी सांगितलं तुम्हाला की नर्मदा मैयाची परिक्रमा होते असं? माझी मैत्रीण म्हटली आपण जाऊ पायी याला नर्मदा परिक्रमाला, म्हणून आम्ही आलो. कसे अनुभव येतात इकडं कसे अनुभव येतात? परिक्रमेविषयी? हा ना, पाय दुखतात, हे होतं. थंडी खूप आहे. घरी असताना माणसं खूप चांगली आहेत, खूप चांगली माणसं आहेत. नाही, घरी असताना तुम्ही एवढं चालत नाही ना. हा हा. आता रस्त्यात आल्या तुम्ही, घरी एवढे चालले नाही आणि परत आपल्याला चालण्यात आलं. आणि होतं असं की कोणी 60 किलोमीटर, कोणी 30 किलोमीटर, कोणी 20 किलोमीटर. म्हणजे हे यात्रा नव्हे, परिक्रमा नव्हे, तर एक रेस सारखं होऊन गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे शरीराला, तुम्ही शरीराकडे पाहत नाही ना की माझं शरीर जास्त एवढं ओझं उचलणार नाही, एवढं आपल्याला पेलवणार नाही, तरी पण तुम्ही एवढं चालता. म्हणून नाही थोडं. आई दर्शन देते का तुम्हाला कधी? देते दर्शन. झाले एखाद्या दिवशी माईचे दर्शन झाले? आता रोज घेतो दर्शन, अजून तर नाही दिसलं, पण रोज दर्शन घेतो. नाही, बाकीच्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतं. आता उद्याची आई ती मैया सांगत होतं की मला एक फेटेवाला बाबा, मी आता पडत होतो म्हणे, पडण्याच्या स्थितीत होतो, लगेच माझा हात पकडला म्हणे एक फेटेवाल्या बाबाने, आणि पुढं पाहत होतं तेवढा क्षणात लुप्त झाले म्हणे. असे बरेच किस्से होतात. तुमच्या विषयी असं काही किस्से घडले का? नाही, अजून काही नाही घडले. चला ठीक आहे, आईवर विश्वास ठेवा. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की तुमची जी यात्रा आहे मंगलमय आणि सुखमय करो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. बोला माते, आपलं नाव बोला. नर्मदे हर. मी स्वाती संतोष गोडबोले, रायगड जिल्ह्यातील अलिबागमधून आलेली आहे. मला खूप बरेच दिवस झाले. पहिलीच परिक्रमा आहे. कोणाकडनं प्रोत्साहन घेतलं आपण? जगन्नाथ कुंटे यांच्या पुस्तकात नर्मदे हर हे वाचल्यापासून माझ्या डोक्यात ते होतं, पण वेळ नव्हता तेवढा देता आला. आता यावर्षी मात्र मी ठरवलं की आपण जायचंच. आणि घरच्यांची त्या पुस्तकात लिहिले त्याप्रमाणे या यात्रेत असं घडतं का काही परिक्रमेत? मला आता तर खूप सुविधा झालेल्या दिसत आहेत, रस्ते वगैरे चांगले आहेत. जे पूर्वीचं आम्ही वाचलेलं आहे, जगन्नाथ कुंटेंचं, चितळे मैयांचं वाचलेलं आहे, त्यामध्ये त्या परिस्थितीत पुष्कळ फरक झालेला मला दिसला. सुखकर आहे, सगळीकडे रस्ते झालेले आहेत, पुष्कळ सुविधा झाली. नाही, रस्ते वगैरे तर झालेले, ही गोष्ट नक्कीच आहे. पण एक जो विषय आहे तो कायमस्वरूपी तसाच असतो, तो म्हणजे अध्यात्माचा विषय. हो हो. ते कसं असतं की आपण घरी चालत असताना, आपल्याला घरी राहत असताना संसारातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरतात. हो, खरं आहे. आणि त्या गोष्टी परिक्रमेत असताना तुम्हाला त्या गोष्टी त्रासदायक ठरत नाही. उदाहरणार्थ की आपलं घरी राहिल्यानंतर मन भटकतं कुठं ना कुठं. अगदी अगदी. मला याच्याकडे जायचे ते होते आणि मनासारखं शांत. आणि इथं कसं आहे, परिक्रमेत असताना तुम्हाला दोन गोष्टींची आवड होऊन जाते. एक तर आईचं नाव घेतलं जातं, म्हणजे आपण एखाद्या गुरुमिशनला असेल तर त्याचं नामस्मरण होतं, नामाचं रटण होत जातं, श्रीराम जय राम जय जय आणि राम पदोपदी नाव घेतलं जातं. हो हो. आणि मग त्याचा आपल्याला कुठं ना कुठं फायदा नक्कीच होतो. अगदी अगदी. आणि त्याचाच खूप कठीण रस्ता होता लखनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे येताना, पण कोण जे आमच्याबरोबर जी मुलं होती पोर्टर म्हणून, त्यांनी आम्हाला खूप साथ देऊन छान रस्ता आम्हाला पूर्ण करून आणला. मैयाच त्यांच्या रूपात आम्हाला मैया दिसली. आणि आम्हाला इथे सगळेजण सेवा करतात, प्रत्येक ठिकाणी आम्हाला जी सेवा मिळते तिथे आम्हाला ती मैयाच दिसते. तुम्हाला एक असं, तुम्हाला पण सेवेची संधी देते आई. एखाद्या आश्रमात जर कोणी तिथं पाहायचं आहे तर आश्रमात काही अडचण आहे, तिथं कोणी माणसं कमी, कारण तन मन धन हे सेवेचे तिन्ही साधन आहेत. आता तुम्ही कोणत्या कारणाने सेवा करू शकता आईची, तन्मय मनने धनने, असं बरेच सेवा आहेत, तुम्ही सुद्धा करू शकतात. आणि परिक्रमेत असताना बऱ्याच आश्रमात अशा असुविधा असतात, तिथं कोणी मानसिक सेवेदार कमी असतात, तिथे आपण 1-2 दिवस थांबून सेवा देऊ शकतो.
हो. हे आपल्यावर आहे. हो हो नक्की. प्रत्येकाने जेव्हा या संधी सेवा करायला हो, हवी. बरोबर आहे, अगदी आम्ही बरोबर आहे. आम्ही सुद्धा आम्ही जी सेवा करतोय आमच्या गुरु मिशन के याराना विश्व मानव रुहानी केंद्र हां. नवानगर आणि शाखा तळोद्याहून आम्ही चालतोय. अच्छा. म्हणजे आमच्या शाखा आहेत जवळ मानव केंद्र भरपूर आहेत आमचे. हां. जवळजवळ 250-300 मानव केंद्र आहेत. बरं बरं. प्रत्येक गावाला मानव केंद्र असतं, विश्व मानव रुहानी केंद्र. हां. हे विश्व हिंदू हां. परिषदेचं आहे ना? हा, त्यांच्या मार्फत आम्ही जुळलेलो आहे. हां, आणि तिथं म्हणजे गुरुच्या आदेशाने आणि त्यांच्या प्रेरणेने ही आम्हाला सेवा उत्पन्न झालेली. कारण सेवा केल्याशिवाय पर्याय नाही. खरं. हे 3 साधन आहेत ना, 3 पैकी कोणतंही निवडा तुम्ही म्हणे त्याच्यात पार होऊ शकता. आता आई शबरीने सेवा केली, झाडात राहायची परमेश्वरासाठी. किती दिवस वाट पाहिली त्याने, कितीतरी युग वाट पाहिली. तेव्हा कुठेतरी दर्शन दिले, परमेश्वराने दर्शन दिले. तशी जी सेवा पण आहे, सेवेत करत राहायचं. आपल्याला त्याची इच्छा नाही, आम्हाला त्याची इच्छाच नाही की परमेश्वर मिळो ना मिळो, पण आज आम्ही तुमच्या रूपात म्हणजे आपण तुमच्यात अगदी आईला पाहतो. चमत्कार म्हणतो तसा चमत्काराचं काय आपलं भाग्य एवढं अजून पुष्कळ काहीतरी करायला हवंय, तेव्हा आपल्याला मैया दर्शन नाही, देईल असं चमत्कार तर वाटतं. असे- पण आम्हाला मैयाचं रूप तुमच्यामध्येच पाहायला मिळतं की जे जे कुणी आमच्या चमत्कार तर असे रोजचे लोक जे तुमच्यासारखे परिक्रमावासी येतात त्यांच्याकडनं ऐकून घ्यावं लागतं की चमत्कार काय असतो असं. हां. असे बरेचसे लोक असतात की मला हलवा पाहिजे, कोण म्हणतं मला हो, हॉटेल हो. सारखं, ऐकून तर घ्या, मला हॉटेल सारखं जेवण पाहिजे. आणि आई ते लगेच दुसऱ्या क्षणाला त्यांना ते पूर्ण करते. तेव्हा तो आम्हाला कळतं की हे चमत्कार आहे. तसं म्हणजे- आमचं झालं हां. की आम्हाला मेथीची भाजी सगळीकडे उगवताना दिसली. जिथे जिथे रस्त्यात मेथी लावलेली होती लोकांनी कुणी, पण आपण हात लावू शकत नाही किंवा असं कुणाला सांगू शकत नाही. पण मेथीची भाजी खावीशी वाटली होती. ती काल आम्हाला कुंडल गावामध्ये आम्ही दोघी जणी होतो आणि तिथे आम्हाला बघितलं की आम्ही दोघीच असल्यामुळे एक जुडा मेथीचा आणला आणि मेथीची भाजी आम्हाला काल खायला मिळाली. आमच्यासाठी तर हा चमत्कारच आहे. असं असतं, आई पण कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्येकांचा इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. खरंय खरंय, हे आम्हाला जाणवलं चांगलंच. ठीक आहे. आणि तुम्ही परिक्रमेत असताना तुमचा ती कधी ना कधी काळ तुम्ही इथे कोणत्या तरी मार्गाने सेवेचा भाव निर्माण होतो. हो हो. तुम्हाला तर ऑटोमॅटिक कळतं ते. आणि तो मनुष्य, ती आत्मा ती सेवेला प्रवृत्त होते की नाही, मी पण कोणाची तरी सेवा करायला हवी. अगदी अगदी, हा भाव येणंच फार महत्वाचं आहे. आणि हा भाव तो इथे या सगळ्यांमध्ये राहून हा भाव सर्वांना निर्माण होतोच. म्हणजे आता सगळं घरदार सोडून आम्ही आलेलो आहोत, तर येते आठवण, घरच्यांची आठवण येत असते. पण इथे एवढं मन रमून गेलेलं आहे की ती आठवण म्हणजे फक्त संध्याकाळी नाही, ती पण असं. म्हणजे ती काय, ती थोडा काळ पाहत तुम्हाला ते आठवणी, नंतर तुम्ही त्याला हे व्हाल, नाही मला रोजचे रुटीन होऊन जाईल तुम्हाला. कारण तुम्ही अजून त्याच्यात बुडाले नाही आणि आईच्या ह्याच्यात बुडाले नाही. त्याने सर्व सोपून दिलं तिच्यावर, मला मार का तार मी तुझे आहे आणि तुम्हाला पूर्ण करून घे. तर त्याला त्या गोष्टीची आठवण येत नाही. आता तो भाव येणंच महत्वाचं आहे. एक पुण्याची आई होती, मैया होती. ती अक्षरशः फार रडायची. म्हणजे तिने शहरात पाडलेला भाव आणि इथं तिने जे वाचलंय म्हणे, इथं म्हणे परमेश्वर अजून आहे. आणि त्याला त्यांच्याशी जे घडलं ते ऐकून तिच्या ते रडत होती. म्हणजे तिचे हृदय भरून आलं होतं की ही आई आहे का रे, असं नर्मदा मैया आहेत काय, असं काय आहे त्याच्यात आहे खरं. म्हणजे पण अजून आम्हाला तो जो अनुभव, नाही, अलौकिक अनुभव जो आहे, तिथपर्यंत आम्ही बहुतेक पोहोचलेलो नाही असं दिसतं. ज्यांना कोणाला कधी पाहिजे असेल ना की नर्मदा मैया आहे आणि आई खरीच आहे का, असं त्यांच्यासाठी हा अनुभव असतो. ते लोक पाहतात, विचार करतात की खरंच आहे का. आता तुम्ही पुस्तकं वाचून आले, पुस्तकात ना त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला घडतील, अजून घडायच्या बाकी घडतील. सुरुवात आहे. हा, घडतील. आपण आलात नर्मदा परिक्रमा आश्रम, सुलपानी झाडी मोलगी या आश्रमात आला आणि आपण जी मुलाखत दिली याबद्दल आपलं धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर. बोला. नर्मदे हर. मी छाया अनिल शितोळे, मी पुण्यावरून आलेली आहे. आणि
माझी खूप इच्छा होती की गेल्या वर्षीपासून मी म्हणजे बॅग भरून ठेवली होती की मला जायचंय म्हणजे पूर्ण तयारीच आहे पूर्ण तयारी गेल्या वर्षीपासून. म्हणजे मागच्या वर्षी आईने तुमच्या याच्यात ते जसं एक तर रोपटं असतं बीज हां. ते बीज टाकलं हां. आणि मग ते आता तुमच्या 2 वर्षात त्याचं आणि रूपांतर नाही झाडात गेल्या झालं. वर्षी काय झालं, माझ्या मुलांनी पण केली परिक्रमा, पूर्ण परिक्रमा करून आला तो. अरे वा. त्यावेळी मला जास्त वाटतं की जाऊ पण गेल्या वर्षी 2दा रिझर्वेशन करून सुद्धा माझं कॅन्सल झालं. अरे वा. एकदा आई सिरियस झाली, एकदा आई गेली, त्याच्यामुळे गेल्या वर्षी मला येताच नाही आलं. त्यामुळे यावर्षी मी नक्की म्हणलं तर मला जायलाच पाहिजे, मी जाणारच म्हणून मग मी यावर्षी आले. पण आता चालते. नाही खरंच आहे आई, तुम्ही परिक्रमाला निघालायत. मला हे सांगा, घरच्या आणि संसारात असताना आणि परिक्रमेत असताना त्याच्यात दोघात अंतर काय बरं? नाही, आता मी संपूर्ण असं आईवरच आलेली आहे आणि मला तिच्याशी हेच करायचं की बाबा चला तिची जेवढी मला सेवा करता येईल, काय करता येईल असं म्हणून मग मी निघालेली आहे. असं घरचं असं काय, घरचं माझं व्यवस्थित आहे सगळं, त्यामुळे सगळं मला काय इथूनच सगळं व्यवस्थित, अध्यात्मात जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे मला. आणि तुमची लोकांची म्हणजे काय तुम्ही तर छानच सेवा देताय, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. आणि सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित होते आणि रोजच्या रोज जेवण मिळते. घरी तर रोज करावं लागतं, पण इथे आयतं जेवायला मिळते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि घरी तर रोज. आणि एक सांगू का मी तुम्हाला, एक अध्यात्मासाठी ही सुवर्ण संधी तुम्ही जी घेताय. हां. आणि तुम्ही असं रोजच्या रोज नसतं. पूजा होते तिची, नाही, सकाळ संध्याकाळ पूजा करतोय. व्यतिरिक्त मला असं तुम्हाला सांगू इच्छितो की पूजा व्यतिरिक्त एक साधन आहे मेडिटेशन. हां. तुम्ही जर कोणताही नामाने जर केले, हां. 2 मिनिटं जर वरती ध्यान लावला तुम्ही, हां. जिथं शिवनेत्र आहे तिथं हां. कोणाचं आईच्या नावानं लावू शकता तुम्ही, नर्मदेच्या नावानं लावू शकता. ओके. ते त्याच्यात फार ताकद आहे. पण कुठे पण ते कुठे पण लावा तुम्ही, जिथे कुठेही. बसले तिथे लावा. असं अच्छा. नाही. आणि मेडिटेशन करताना मनात काय आणायचं असतं का? नाही, फक्त नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर असं. मी एक सांगतो तुम्हाला, एक बौद्धांचं उदाहरण आहे. हां. आता एकाने बौद्ध होते आणि त्यांचा एक शिष्य होता, त्यांनी पाहिलं की ते बसले तसं, हां. आणि बसले असताना, मठात बसले असताना, हां. तर त्यांनी पाहिलं की सर्व लोक संसाराच्या गोष्टी करतात, हे करतायत, ते करतायत, ते करतायत. त्यांनी पाहिलं तुम्ही कसं काय करताय म्हणे, म्हणजे कसं काय इथे ध्यान लागणार नाही, काय करणार म्हणे, हो ना. हे काय चाललंय म्हणे, मी आता मी चालला म्हणे माझ्या संसारामध्ये. हां. हां. ते भगवान बुद्धांनी सांगितलं की एक काम कर म्हणे, हां. हा दिवा घेऊन जा म्हणे, हां. आणि दिवा विजू नको देऊ म्हणे, एक राऊंड या आश्रमाच्या मारून आण. हां. त्याने तो दिवा तसाच केला. बर. एक राऊंड मारून हां. आण, दिवा विजला नाही. हां. मग त्याला विचारलं, तू आता सांग म्हणे, हां. तू चालून आला म्हणे, हा दिवा कस काय विजला नाही म्हणे. हां. पूर्ण लक्ष. तर म्हणे माझे लक्ष म्हणे फक्त दिव्यावरच होतं. बरोबर. माझे लक्ष फक्त दिव्यावरच होतं म्हणे. हां. मी फक्त दिव्याकडेच पाहत होतो, हे बाकीच्यांकडे माझे लक्ष नाही म्हणे. तो विजू द्यायचं नाही, लक्ष पूर्ण तिथे. तसं आहे ते लाखोमध्ये आपण असं करू शकतो. म्हणजे बरेचसे उदाहरण जे संत महात्मा होऊन गेले त्यांनी असे उदाहरणं देऊन समजले की तुम्ही असं करू शकता. अच्छा. आपण वास्तविक पाहता की तर सर्व बसले, आता मी बाकीचे कैक साधू महात्मा येतात, सर्व लोक कोणी आरती करतं, कोण काय करतं, ते आपल्या मेडिटेशनला बसून जातात. हो ना. थोडीशी पूजा केली की लागले बसून घेतात. बर. असं आहे. अच्छा. असे बरेच किस्से होतात. अच्छा. काय आहे, इथे एक मुलगा आलेला आहे, वरतीच आता आता आहे. आहे तर तोही कुठे मिळाला छान शांतता बसतोय आणि ध्यान लावून बसतो. तो ध्यान लावून आहे, आता वर आलेला आहे तो. वरती आले. कर्नाटकात. ती सर्वात मोठी गोष्ट आहे. हां. तो मध्येच रस्त्यात पण एक बेंच होता, हां. तिथे बसला आणि तो 5 मिनिटं तर काय होईना, तो मेडिटेशन मध्ये बसलेलाच असतो. त्याच्याकडे बघून असं वाटतं की अरे आपण पण करायला पाहिजे. जरुरी आहे, मेडिटेशन करणं फार जरुरी आहे. हां. साहेब हाच तेच. चला ठीक आहे, आपण आलात, मुलाखत दिली, याबद्दल आपले धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर.